शुभ सकाळ मित्रांनो. आता र चढण ढ चढ तो होता आमच्या विदर्भातल्या लोकांचा. सकाळी एका पक्षात, दुपारी एका पक्षात, सकाळी एका पदावर, दुपारी दुसऱ्या पदावर. ही सवय तर औरंगजेबाच्या औलादी असल्यासारखी आहे यांच्या. काही घेणदेण नाही. आम्ही आमचं बघणार, आम्ही जनतेचे सेवक नाही. आहे का ते? कशाचं फुलाला आलू आलं? नाव नाही माहित आणि फुलं विकत आहे तुम्ही. शुभ सकाळ मित्रांनो. तर सकाळचे 6:45 झालेले आहेत आणि आपली यशवंती रेडी झालेली आहे बाहेर जायसाठी. गणपती बाप्पा मोरया. चलो. वा, कोणीतरी गेट उघडून ठेवलं आहे आपल्यासाठी. VIP ट्रीटमेंट. तर एक सुंदर सकाळ नाशिक शहरातून आणि आपण निघालो आहे लव्हाडवाडी या गावाच्या दिशेने, जे की सह्याद्रीच्या कुशीत आहे आणि आय थिंक नगर जिल्ह्यात येते. कळसुबाई माउंटेन रेंजच्या बॅक साईडला आहे हे गाव. आता र चढण ढ चढ तो होता आमच्या विदर्भातल्या लोकांचा होतो. सो प्लीज इग्नोर. कारण की आम्हाला बाळाचा जो ड असतो तो ड मध्ये प्रोनाऊन्स होतो आमच्याच्याने. सो आणि सगळेच विदर्भातले नाही तर काही 50% असतील आणि त्याचे खानदेशातील लोक पण जळगाव तो पण म्हणजे तुम्ही समजले असतील. तर र चढण ड र नाही ड चढण ड चढ. सो इग्नोर. आजचा आपला जो रूट आहे तो आहे इथून घोटीहून बारीहून चिंचोळीहून लव्हाडवाडी. तर असं काही आपलं रूट राहील आणि येताना पण सेम आपण त्याच डायरेक्शनने येणार आहोत. आणि हे लव्हाडवाडी जे गाव आहे ॲज पर गुगल मॅप, भंडारदरा जे डॅम आहे ते चिंचोळी गाव आहे त्याच्या बॅक साईडला आहे. म्हणजे तिथून थोडं आणखी आतमध्ये जावं लागतं. तर आपण भंडारदऱ्यापर्यंत गेलेलो आहोत, म्हणजे भंडारदरा डॅमपर्यंत गेलेलो आहोत आणि आता तिथून आपल्याला आणखी आतमध्ये जायचं आहे. गणपती बाप्पा मोरया. यशवंतीची नवीन बहीण रेट्रो स्टाईल बुलेट आहे ती. आता खूप लोकांमध्ये कन्फ्युजन आहे, म्हणजे सगळे लोक तिला पण बुलेट म्हणतात आणि तिला पण बुलेट म्हणतात. बट बुलेट आणि क्लासिक 350 या दोघीही वेगवेगळे आहेत. बुलेट म्हटलं तर एकदम रेट्रो स्टाईलमध्ये येते. आता तिचा टेल लॅम्प असो किंवा तिची सीटिंग अरेंजमेंट असो, म्हणजे स्प्लिट सीट नाही आहे तिची, सिंगल सीट येते. सिंगल म्हणजे अखंड सीट असते तिची पिलियनसाठी आणि रायडरसाठी, जेव्हा की क्लासिक 350मध्ये स्प्लिट सीट येते. तर बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांना नसेल माहिती, सुचलं म्हणून सांगितलं. तर सूर्यनारायण भेटीला आलेले आहे पृथ्वीच्या, कारण की आजकाल खूप दुर्लभ दर्शन झालेलं आहे त्यांचं. नोव्हेंबर महिना चालू आहे आणि आजही पाऊस पडतोय आणि पावसाची एवढी भीती आहे की लिटरली आज बॅगमध्ये रेनकोटसुद्धा घेतलेला आहे, कारण की काही सांगता येत नाही. वेदर फोरकास्ट बघितला तर 25% पाऊस येण्याचे चान्सेस दाखवले होते. म्हटलं भाई रिस्क नाही झाली का? तरीसुद्धा हवामान हे दुसऱ्या स्थानावर आहे त्याच्या रंग बदलण्याच्या सवयीनुसार. याला म्हणतात हेवी ड्रायव्हर. काही गरजच नाही ना, एवढे रस्ते सोडलेले आहे, इकडून चाललेलो आहोत आणि हॉर्न पण नाही मारला ना आणि फोनवर बोलतोय. अशांच्या चुकीमुळे दुसऱ्याचा जीव जातो.
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आज न उद्या, उद्या न परवा कर्माचे फळ भेटणारच आहे. म्हणून तुम्ही चांगले कर्म करत राहा. तर कुठे होतो आपण? आजही हवामान हे दुसऱ्या स्थानावर आहे, कारण की नंबर 1च्या स्थानावर जे आहे ते राजकारणी लोक आहेत. त्यांच्यासारखं तर रंग कोणी नाही बदलत. तर असं का बरं म्हणतोय? तसं तर बोलायला नाही पाहिजे, कारण की आउट ऑफ द बॉक्स जातो आपण. पण सध्या महाराष्ट्राची किंवा देशाची किंवा जगाची कंडिशन बघता असं वाटत आहे की कुठंतरी या विषयावर बोलायला पाहिजे. आजकाल खूप सोपं झालं आहे. जर तुम्हाला प्रसिद्धी पाहिजे असेल, म्हणजे तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं आहे, घराघरात पोचायचं आहे, तर काही नाही करायचं. एखादा कुठला तरी हॉट टॉपिक किंवा लोक ज्या गोष्टीवरून तुमच्याकडे येतील असा टॉपिक पकडायचा आणि त्या गोष्टीवरून उपोषणाला बसून जायचं. बस झालं. मग तुम्ही रात्रभरात प्रसिद्ध होऊन जाल. काहीही करायचं नाही, फक्त एक 10-15 हजाराचा स्टेज बनवून घ्यायचा. एक 8-15 दिवसासाठी एखादा हॉट टॉपिक पकडायचा आणि मग उपोषणाला बसून जायचं. आणि काही लोक असतातच रिकामटेकडे, त्यांना काही 500-600 रुपये पर डेच्या हिशोबाने जरी दिले तरी ते तुमच्या मागे पुढे फिरतात. म्हणजे क्राऊड निर्माण होऊन जातो. आणि मग राहिलेला का मीडियावाले करून टाकतात त्याला राज्यभर, जिल्ह्याभर किंवा देशाभर एकदम प्रसिद्ध करून टाकतात. तर असं काही सध्या महाराष्ट्रातील राजकारणाची कंडिशन आहे. यावर्षी हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचं म्हणजे खूप नुकसान झालं आहे. लिटरली म्हणजे कोकण किनारपट्टीपासून तर गडचिरोलीच्या जंगलांपर्यंत जेवढे शेतकरी आहेत सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे. तरीसुद्धा इथे म्हणजे नेत्या लोकांची पोळी शेकणं चालू आहे. त्यांना काही घेणदेण नाही हो. तुम्ही जगा मरा, तुमचे लेकरं उपाशी मरतील, काही घेणदेण नाही. काही आमची तिजोरी भरत आहे, आमच्या खिशात पैसा येत आहे, आम्हाला काय करायचं आहे हो. आणि नेत्या लोकांना म्हणूनही काही होणार नाही. गव्हर्नमेंटचे ऑफिसर्स पण तसेच आहेत. कुठली गोष्ट काही करायची असली तर दे दादा 500, दे दादा 1000. आणि सामान्य नागरिक पण आता त्यात त्यांची पण थोडीफार चुकी आहे. पैसे घेऊन वोटिंग करणं किंवा जो सुशिक्षित नाही, ज्या माणसाला किंवा ज्या नेत्याला त्या गोष्टीचं नॉलेज नाही आहे त्याला त्या पदावर पोहोचवणं हे आपले सामान्य नागरिकच करतात. आणि मेन म्हणजे सुशिक्षित लोक या भानगडीत पडत नाही. आणि कुठेतरी असे लोक म्हणजे अंगठा बहात्तर लोक राजकारणात घुसतात आणि सतरंजा उचलून आमदार खासदार होऊन जातात. आता कंडिशन म्हणजे हवामानासारखी झाली आहे. जसं सकाळी ऊन असते, दुपारी पाऊस पडतो, तसं सकाळी भाऊ या पक्षात असतो, संध्याकाळी भाऊ त्या पक्षात असतो. कार्यकर्त्याला विचार पडतो, आईला आता जायचं तर कुणीकडे जायचं. म्हणजे आता सगळ्या गोष्टी काय म्हणते फास्ट झालेल्या आहेत. आणि त्याप्रमाणे लोक पण म्हणजे राजकारणी लोक बरं ते पण फास्ट झालेले आहेत. सकाळी एका पक्षात, दुपारी एका पक्षात, सकाळी एका पदावर, दुपारी दुसऱ्या पदावर. आणि मरण कोणाचं होतं तर सामान्य जनतेचं, खास करून शेतकऱ्यांचं. कारण की आपला देश हा कृषीप्रधान आहे आणि शेतकऱ्यांचाच आपल्या देशात विचार केला जात नाही. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात
जेव्हा शिवबा लहान होते, जेव्हा छत्रपती लहान होते, तेव्हा त्यांनी एक वाक्य त्यांच्या कानावर ऐकलं होतं की इडापिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे. तेव्हा त्यांनी माँसाहेब जिजाऊंना विचारलं होतं की माँसाहेब हे बळी कोण आहेत, हे बळीराजा कोण आहे. तेव्हा माँसाहेबांनी त्यांना सांगितलं होतं की बळीराजा असे राजा होते ज्यांच्या राज्यात शेतकरी आणि प्रजा सुखात नांदत होती. सर्वांना माहिती आहे की जेव्हा परकीय आक्रमणे पुण्यावर झाली होती किंवा त्यांचं राज्य होतं, तेव्हा पुण्याच्या जमिनींवर गाढवाचं नांगर फिरवलं होतं. त्यामुळे तेथील लोक शेती करत नव्हते, कारण की ते अशुभ मानलं जायचं. जेव्हा माँसाहेब जिजाऊ आणि शिवबा पुण्यात वास्तव्याला गेले, तर त्यांनी सोन्याचं नांगर फिरवलं आणि त्यानंतर शेतीला सुरुवात झाली. आणि त्यावेळेस शिवबांनी जो प्रश्न विचारला होता की हे बळीराजा कोण आहे, तेव्हा माँसाहेबांनी त्यांना हे सांगितलं होतं. तेव्हा शिवबा गरजले होते आणि म्हटलं होतं की मी होणार या शेतकऱ्यांचा, या प्रजेचा बळीराजा. आणि त्यांनी जसं म्हटलं तसं करून दाखवलं. तेव्हाच तर शिवकाळात प्रजा नांदत होती. आणि आजकाल कंडिशन अशी झाली आहे की छत्रपतींचा आशीर्वाद असं आम्ही फ्लेक्सला लिहितो किंवा त्यांच्यासोबत म्हणजे फोटो असतात. आमचे नाही बरं, माझे नाही, राजकारणी लोकांचे. आणि सवयी तर औरंगजेबाच्या औलादी असल्यासारख्या यांच्या, काही घेणदेण नाही. आम्ही आमचं बघणार, आम्ही जनतेचे सेवक नाही, आम्ही आमचे सेवक हो फक्त. तर लिटरली म्हणजे कंडिशन अशीच आहे बरं. कारण की महाराजांचं ब्रीद होतं सर्वांस पोटास लावणे, आणि यांचं ब्रीद आहे माझ्या पोटास काही कमी पडता कामा नये. महाराजांच्या वेळेस शेतकऱ्याच्या शेताला धक्का सुद्धा लागत नव्हता. आणि यांच्या राज्यात भल्या आदर्श हे महाराजांचा घेतात, पण यांच्या राज्यात म्हणजे ज्या सुपीक जमिनी असतात त्या इंडस्ट्री उभ्या करण्यासाठी धडाल देऊन देतात. आता नाशिकचीच कंडिशन सांगतो ना, आता हे जे आपलं हवामान बदल जे काही होत आहे, तर याला पण त्या गोष्टी कारणीभूत आहेत. उभे डोंगर चिरलं जात आहे, डोंगर चिरून त्याला फ्लॅट केलं जात आहे. म्हणजे जेव्हा मान्सून येते तर त्या डोंगरांना अडून तिथं पाऊस पडत असतो. ते त्यांच्या ध्यानात येते की नाही माहीत नाही. येत जरी असेल तरी त्यांना काही घेणदेण नाही. त्यांची तिजोरी भरत आहे ना, झालं. तर असं काही आहे. हे स्वतःला जनतेचे सेवक म्हणतात, पण हे जनतेचे सेवक नसून जनतेचे भक्षक झालेले आहेत. तर भंडारदरा जे चिंच भंडारदरा डॅम इथून आहे आता 9 किलोमीटर, आणि तिथून मे बी आपल्याला 15 किलोमीटर आणखी पुढे जायचं आहे. आणि खरंच एकदम भारी वाटत आहे राईड करायला. म्हणजे खूप दिवसानंतर अशी लखलखीत ऊन बघितलेली आहे. आणि जो कोणी नाशिकमध्ये राहते त्याला माहीत आहे मे महिन्यापासून पाऊस पडतो. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर सुद्धा चालू झाला आहे आणि पाऊस पडतोयच. आणि आता आपल्याला वर जायचं आहे. तर जेव्हा आपण नाशिकच्या दिशेने येतो लवळवाडीला जायला, तर शेंडीला न जाता इथून हा रस्ता आहे आणि इथे लिहिलेला आहे खडसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य प्रवेशद्वार. तर इथून वर जायचं आहे. जर खालून जर तुम्ही सीधे गेले तर शेंडी गावात जाता आणि तो भंडारदरा डॅम आहे, म्हणजेच भंडारदरा धरण इंग्रजांनी बांधलेलं. तर तिकडं न जाता आपल्याला वर यायचं आहे. तर इथे यायसाठी म्हणजे लवळवाडीला जायसाठी
कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य भंडारदरा यांचं काहीतरी चार्जेस आहे. ग्राम परिसर विकास समिती पांजरे तर प्रति व्यक्ती 30 रुपये आणि इथे लिहिलेलं आहे सर्व रेट्स. रिक्षा स्कूटर 25, मोठी बस 150. तर असं काही चार्जेस आहेत. सेम चार्जेस आपल्याकडून हरिश्चंद्रगडला जाताना घेतले जातात. तर आता 55 रुपये लागलेले आहेत. चला हे आहे भंडारदरा धरणाचं बॅक वॉटर आणि हे राईट साईडला म्हणजेच उजवीकडे वरती आपल्याला आता कळसुबाई दिसत नाही आहे, बट इथे कळसुबाई आहे, म्हणजे कळसुबाईचं शिखर आहे. जेव्हा आपण कळसुबाई शिखरावर असतो तेव्हा आपल्याला हा डॅम दिसतो तिथून वरून. तर वरून बघण्यात जी मजा आहे तीच मजा खालून पण बघण्यात आहे. खूप भारी वाटत आहे. तर आपण लवळवाडीला पोहोचलेलो आहोत. आणि संडे असल्या कारणाने आज क्राऊड भरपूर आहे. आणि इथे एक स्पॉट आहे जो म्हणजे एक छोटीशी वाट जाते आणि दोन्हीकडून पाणी असते, म्हणजे पाणी आहे दोन्हीकडून, असं मस्त पाणी आहे आणि मधातून अशी वाट जाते. तर खूप भारी वाटते आणि भरपूर जण त्यावर रील शूट करतात आणि पोस्ट करतात. तर तीच रील मी बघितली, म्हटलं चला मी पण तेच करणार हो, रील शूट करणार, म्हणजे व्हिडिओ शूट करणार, त्याची रील बनवणार आणि ते पोस्ट करणार खेकडा चालला. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे येण्याचं, इथे जे छोटे मोठे घरं आहेत, ज्यांच्या घरी छोटे छोटे दुकानं आहेत, त्यांना एक आर्थिक आधार होतो लोकांचा. म्हणजे आता इथे कोणी आलं, सपोज आता मी आलेलो होतो, मी काहीतरी घेणार आणि त्या अनुषंगाने त्यांचा पण उदरनिर्वाह होतो. तर हे जे सह्याद्रीतील गावं आहेत ना छोटे छोटे, इथे येत चला, इथली संस्कृती, इथलं जीवनमान आपल्याला बघायला भेटते आणि प्लस इथल्या लोकांना सुद्धा त्याचा फायदा होतो. तर ही भाताची शेती आहे जी की यावर्षी हवामानाने पूर्ण वाट लावून टाकलेली आहे. हे बघा आता इथे अंघोळी चालू आहेत. तर असा हा रस्ता आहे आणि या रस्त्याच्या दोन्ही कडेला पाणी आहे बस. तर हेच बघायला आलो होतो, पण इथे गर्दी भरपूर आहे. स्वर्ग आता हा द्रोणाचार्याच्या नजरेतून बघू.
तर अशी होती ही लवाडवाडी. तर पाठीमागे यशवंती पार्क आहे, एक छानपैकी असा सिनिक व्ह्यू आहे आणि पाठीमागे ती वाडी लवाडवाडी हड चाड आणि तिथे कळसुबाई आहे. इकडे ते कळसुबाई आहे पण धुक्यामुळे दिसत नाही आहे. तर चला आता निघूया. तर चला आता परतीचा प्रवास आपला चालू झालेला आहे. तर ही आहे ती लवाडवाडी, सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवाडवाडी. कशाचं फुल आहे बाई? कितीला आहे? 10 रुपयाला. काय करू आता या फुलाचं मी? मला तर नेता पण नाही येणार. कुठून आणले तुम्ही तोडून? कुठून आणले तोडून? तिकडून तोडून आणले? शाळेत नाही जात का मग? आज सुट्टी आहे का? कोणत्या वर्गात आहे? 7वीला आहे का? कुठे आहे शाळा? इथेच आहे का? ते कशाचं फुल आहे लालवाला? नाव नाही माहित आणि फुलं विकत आहे तुम्ही. तुमचं नाव काय? माझं नाव अंकिता. अंकिता. तुझं नाव? स्नेहा. स्नेहा. तुझं? निकिता. बहिणी कोण कोण आहे? तुम्ही दोघी बहिणी आहे का? हिला कुठून आणलं मग पकडून? ती आमची तिथलीच आहे. तुमच्या तिथलीच आहे का? कुठे राहता तुम्ही? वरती. पांजरे गावात. चला बाय. तीन मुली होत्या, दोघी बहिणी होत्या आणि एक त्यांची मैत्रीण होती. रानावनात उगवणारे छान सुंदर फुलं घेऊन बिचाऱ्या अशा रस्त्याने एका आशेने विकायसाठी उभ्या होत्या की कोणी घेईल तर 5-10 रुपये मिळतील म्हणून. तर एक चांगली गोष्ट आहे, व्यावहारिक ज्ञान पण भेटते त्या गोष्टीतून. आणि आज रविवार होता, पण सुट्टी होती, तर त्यामुळे त्या तशा उभ्या होत्या. आणि आता कसं धान तोडणीला आलेलं आहे, तर लोक शेतात काम करत आहे आणि त्या मुली छान 3 जणी फुलं विकत होत्या.